नमस्कार, स्वागत आहे माझ्या सर्व खवय्यांचं, खाद्यप्रेमींचं माझ्या या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये। तुम्हालाही अशी सॉफ्ट, स्पॉन्जी आणि अतिशय डिलिशियस अशी जर इडली तयार करायची असेल तर त्याचं सगळं रहस्य हे या बॅटरमध्ये आहे। आपण इडली बनवताना याच्यामध्ये इनो, सोडा काहीही वापरणार नाही। अतिशय छान अशी इडली तयार करणार आहोत। तर यासाठी रेग्युलर आपण 3 वाट्या तांदूळ, रेशनचा असू दे, साधा इडलीचा असू दे किंवा उडदाची डाळ असं आपण वापरतो। तर इथं आपण टोटली वेगळं बॅटर वापरलेलं आहे। त्यासाठी पहिल्यांदा मी 1 वाटी उडदाची डाळ भिजत घातलेली आहे 4 ते 5 तास आणि ती मिक्सरमधून काढून त्याचं असं वाटण तयार करून घेतलेलं आहे। इथं आपण ह्या ज्या मिश्रणाला किंवा हे जे बॅटर बनवणार आहोत याच्यासाठी आपण इथे इडलीचा रवा वापरणार आहोत। इडलीचा रवा तुम्हाला कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी इझिली अवेलेबल होतो। तर इथं आपण 3 ते 3.5 वाटी आपण इथे इडलीचा रवा वापरणार आहोत। इडलीचा रवा वापरत असताना तुम्ही चांगल्या क्वालिटीचा इडलीचा रवा घ्या किंवा तुम्ही तांदळाचा रवा जरी पाडून आणला कोणत्याही गिरणीतून तरीसुद्धा तुम्हाला पाडून मिळेल। इडलीचा रवा पाडून द्या म्हटलं तर ते देतात। इथं पाहू शकताय, आता हे भिजवताना थोडी वेगळी पद्धत आहे। रूम टेम्परेचरवरचं साधं नॉर्मल पाणी जे आहे त्या पाण्यानं पहिल्यांदा आपण हा रवा जो आहे तो स्वच्छ धुवून घेणार आहोत। हा धुत असताना पहिल्यांदा थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि चमच्यानं हे असं ढवळून घ्यायचं आहे आणि आपण त्याला 2 ते 3 मिनिट आपण रेस्ट देणार आहोत। रेस्ट दिल्यानंतर काय होतं तर रवा हा खाली बसतो आणि पाणी हे वरच्यावर राहतं। वरच्यावर राहिलेलं जे पाणी असतं ते आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आणि आता हे पाणी मी फेकून देणार आहे। या पाण्याचा काहीही वापर करता येत नाही। असं का करायचं तर इडली ही अतिशय पांढरी शुभ्र बनते, अगदी आपण बाहेर हॉटेलमध्ये खातो ना त्या पद्धतीनं बनते आणि रव्यामध्ये असणाऱ्या कचरा किंवा घाण असतं ते सगळं निघून जातं। इथं ही प्रोसिजर मी 2दा करणार आहे। 2दा रूम टेम्परेचरवरचं साधं पाणी जे आहे ते आपण काढून घेणार आहोत आणि त्या पाण्यानं आपण हा इडलीचा रवा स्वच्छ धुवून घेणार आहोत। सेम प्रोसिजर चमच्याने ढवळायचं। ढवळल्यानंतर परत 2 ते 3 मिनटं थांबायचं आहे। 2 ते 3 मिनटं थांबल्यानंतर काय परत तीच प्रोसिजर होते। रवा खाली बसतो आणि पाणी वरती राहतं। पाणी जे वरती राहतं ते वरचं पाणी दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घ्यायचं आणि फेकून द्यायचं आहे। ही प्रोसिजर मी 2दा केलेली आहे नॉर्मल रूम टेम्परेचरवरच्या पाण्याची। त्याच्यानंतर एका भांड्यामध्ये मी पाणी उकळत ठेवलेलं आहे। लक्षात ठेवा, पाणी उकळलेलं असंच पाणी पाहिजे, म्हणजे तापवलेलं पाहिजे। अतिशय काळजी घेऊन हे पाणी तुम्ही या रव्यामध्ये ओता। हात भाजणार नाही किंवा पोळणार नाही याची प्रिकॉशन घ्या। मुलांना हे सर्व करताना लांब ठेवा स्वतःपासून आणि मग हे बॅटर भिजवायला घ्या। आता गरम पाणी ओतल्यानंतर परत एकदा चमच्याच्या साहाय्याने आपण हे असं ढवळून घेणार आहोत। या प्रोसिजरमुळे परत एकदा सांगते, इडली आपली अतिशय पांढरी शुभ्र अशी तयार होणार आहे। परत एकदा याच्यामध्ये वरचं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। तर तुम्हाला तर दिसतंय बघा किती गरम पाणी आहे आणि ते गरम पाणी जे आहे ते गरम पाणी आपण आता इथं फेकून देणार आहोत। फेकून दिल्यानंतर ही प्रोसिजर एकदाच करायची आहे गरम पाण्याची। आणि आता ह्याच्यामध्ये आपण जे उडदाचं जे मिश्रण आपण काढून घेतलेलं आहे ते उडदाचं मिश्रण याच्यामध्ये घालणार आहोत आणि छान एकाच डायरेक्शननं, एकाच दिशेनं हे आपण काय करणार आहोत, ढवळून घेणार आहोत। लक्षात ठेवा, एकाच दिशेनं आपण हे ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बबल्स वगैरे काहीही तयार होणार नाही। अशीच प्रोसिजर केल्यामुळे आपल्याला इनो किंवा सोडा घालण्याची अजिबात गरज लागत नाही। विदाऊट इनो आणि सोड्यानं आपण ही इडली छान अशी फुगते आणि टुमटुमीत होते फुगून अगदी इडली। या पद्धतीची इडली सगळ्यांना आवडेल, अगदी घरातल्या लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना ही इडली आवडू शकते। तर तुम्ही पाहू शकता मी हे सर्व मिश्रण एकजीव केलेलं आहे आणि त्याचा थिकनेस बघू शकता। तुम्हाला अजून कन्सिस्टन्सी हवी असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी ॲड करू शकता। लक्षात ठेवा, गरम पाणीच ॲड करायचं आहे, अजिबात थंड पाणी ॲड करायचं नाही ह्याच्यामध्ये। त्याच्यानंतर
आपण ह्याच्यावरती एक झाकण झाकून ठेवणार आहोत, ज्याच्यामुळे याच्यातली वाफ निघून जाणार नाही याची पूर्ण काळजी घ्यायची आहे, किंवा त्याच्यावर जड एखादी वस्तू ठेवा. आणि या बॅटरपासून बनवलेली इडली तुम्ही पाहू शकता, अतिशय सॉफ्ट स्पॉन्जी अशी ही इडली तयार झालेली आहे. अतिशय सुपर अशी इडली, उडपी स्टाईल इडली इथं तयार झालेली आहे. आणि आता माझी रेसिपी इथं संपलेली आहे. तुम्हालाही ही जर रेसिपी आवडली असेल तर माझं चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.